आदाब, जय हिंद। नांदुरा एक्सप्रेस न्यूज में आप सभी का स्वागत है। देखते रहिए हमारी ताजी खबरें। आदाब, जय हिंद। नांदुरा एक्सप्रेस न्यूज में आप सभी का स्वागत है। नांदुरा तालुका जिला बुल्ढाना जिले के अंदर एक ग्रामीण भाग है वडनेर भोलजी के अंदर सरदार शेख लेकिन शास्त्री न्यूज़ के मुख्य संपादक इन्होंने पत्रकार परिषद रखी है। ग्राम पंचायत के अंदर जो सरपंच जी है, जो उन्होंने पत्रकार को अपशब्द बोला था, उसके बारे में पत्रकार परिषद रखी गई है। आइए हमारे वीडियो माध्यम से, नांदुरा एक्सप्रेस न्यूज़ वीडियो माध्यम से आपको बताएंगे। आज की तारीख है 1 तारीख 10वां महीना 2024 को। वीडियो के माध्यम से आइए दिखाते हैं कि इन्होंने माफ़ी के तौर पर बाइट में क्या कहा है। बने रहे राजीव शेख के साथ। नांदुरा एक्सप्रेस न्यूज़ लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो, सपोर्ट करो। राजीव शेख, मुख्य संपादक। नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। मी लेखनी शास्त्र संपादक सरदार शेख। आपण या ठिकाणी जमण्याचा एक मुख्य उद्देश असा आहे की काल एक लेखनी शास्त्राला बातमी प्रकाशित झाली, ती म्हणजे आपल्या गावातील लोकमान्य वाचनालयाला घेऊन। प्रत्येक बातमीला हा मजकूर सत्यच असेल किंवा मिळालेली माहिती ही संपूर्ण खरी असेल असे हे नेहमी नसते। काही प्रमाणात सत्य असते, काही असत्य असते आणि दोन्ही बाजू त्याच्या मांडल्या जाणे हे आवश्यक आहे। याबद्दल बातमीबद्दल आमचं काल भ्रमणध्वनीवर माननीय रविभाऊ सातव सरपंच यांच्यासोबत माझं बोलणं झालं। त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही बातमी घेताना दोन्ही बाजू घेत जा, हे त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे। आणि ती दुसरी बाजू जाणून घेण्यासाठीच आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। कारण एक बाजू आपण काल मांडलेली आहे, त्या घाण कचऱ्याबद्दल मांडलेली आहे, ते वाचनालय बंद आहे त्याबद्दलही मांडलेली आहे। पण का बंद आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि कालच्या वक्तव्यात सुद्धा आपण 2 शब्द बोलू। तर दुसरी बाजू माननीय सरपंच संतोष भाऊ उपसरपंच यांनी हे स्पष्ट करावी, थोडं मार्गदर्शन आम्हाला करावं अशी मी त्यांना विनंती करतो। बोला भाऊ। बोला। आमचे मित्र पत्रकार श्री सरदार भाई यांनी काल जे लेखनी शास्त्र या चॅनलला जे बातमी प्रकाशित केली वाचनालयाच्या समोरील त्या घटनेच्या संदर्भामध्ये, तर त्या संदर्भात प्रथमतः मी ग्रामपंचायतीच्या वतीने एक स्पष्टता करू इच्छितो की ती जे घाण आहे त्या ठिकाणी 2 दिवसात आपण उचलत असतो। परंतु काय झालं की 2 दिवस झाले आपले सफाई कामगाराचा एक मुलगा आजारी होता आणि सफाई कामगार नसल्यामुळे ते 2 दिवसात ते घाण उचलल्या गेली नाही आणि त्या ठिकाणी घाण दिसली। आणि घाण टाकणारे सुद्धा आपण त्या ठिकाणी लोक असतो। काही लोकांना, नागरिकांनी सुद्धा त्या ठिकाणी हे पाळायला पाहिजे की ते वाचनालय आहे। आज रोजी ते वाचनालय सुद्धा नाममात्र झालेलं आहे, नावापुरतं झालेलं आहे। हे सर्व लोकांना माहिती आहे की गेल्या 10 ते 12 वर्षापासून त्या ठिकाणी वाचनालय बंद अवस्थेत आहे। आणि काय झालं, याच्या काही कोरोनाच्या दरम्यान माझा कार्यकाळ असताना माननीय माजी सरपंच ते स्वर्गवासी आहेत जीवनसिंह देशमुख आणि माननीय माजी सरपंच श्री ओंकारजी पांडे यांनी एक ग्रामपंचायतीला निवेदन दिलं होतं त्या वाचनाच्या संदर्भामध्ये की सदर्भ जागा ही ग्रामपंचायतीच्या मालकीची नजर शेठला आहे आणि ती जागा आम्हाला हस्तांतरित करावी आणि सदर वाचनालय ही आम्ही आमच्या स्वखर्चाच्या तत्वावर चालवण्यास तयार आहोत। अशा आशयाचं निवेदन त्यांनी आपल्याला दिलं होतं। तसं आशयाचं पत्र आपण जे ग्रामसेवा सोसायटी म्हणून त्याची मोठा विद्यालयाची समिती आहे, संस्था आहे, त्या संस्थेला सुद्धा आपल्या मार्फत आपण ते पत्र दिलं। त्यावेळेस त्यांचं त्यावरती उत्तर आलं होतं की ती जे वाचनालय आहे ते वाचनालय कोरोना असल्यामुळे आम्ही चालू करू शकत नाही। अशा कारणामुळे त्यांनी त्या ठिकाणी ते वेळ काढूपणा आपल्याकडून करून घेतला आणि त्यावेळेस ते वाचनालय आपण चालवण्यास सक्षम होतो। त्यांनी वाचनालयाला चालू दिलं नाही। हा झाला वाचनालय बंद स्थितीचा विषय। आणि 19 ते 21 पर्यंत 3 वर्ष कोरोना चालला, आता 24 आहे, अजून 3 वर्ष त्याला झाले। मग आजही बंद स्थितीत आहे, याचं कारण काय? अजूनही आजच्या स्थितीत ते वाचनालय बंद आहे। ते ग्रामसेवा सोसायटीचं वाचनालय अधिकृत आहे। तिला जो ग्रँट होता तो ग्रँट सुद्धा ऑडिट न झाल्यामुळे तो ग्रँट त्यांनी शासनाने बंद करून टाकलेला आहे। तो त्या ग्रामसेवा सोसायटीचा विषय आहे, त्याचा आणि ग्रामपंचायत प्रशासनाला काही संबंध नाही। सरपंच साहेबांचं काल म्हणणं झालं की त्यांनी ते हस्तांतर करीत नाही, त्यांचं त्यांच्यावर अतिक्रमण आहे, ते घाण त्यांनी स्वच्छ करायला पाहिजे। नाही, मी त्या बाबतीमध्ये माझा वैयक्तिक मत आहे की घाण साफ करणे हा आमचा ग्रामपंचायतचाच विषय आहे। त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की ठीक आहे, अनावधानाने त्यांच्याकडून तो शब्द बोलला गेला असेल, परंतु गावातील स्वच्छता आणि जे काही साफसफाईचा विषय असते आमच्या ग्रामपंचायत स्तरावर असते।
त्यात काही हे नाहीये. पत्रकाराचा वैयक्तिक कोणासोबत वाद नसतो बिलकुल. आणि पत्रकार हा जनतेचा आरसा असून प्रत्येक क्षेत्रातील बातमी प्रकाशित करणं दाखवणं हे त्याचं एक कर्तव्यच असते. ते बजावत असताना समजा त्यातून किंवा एखादी बातमी जर चुकली तर ती स्पष्ट करून देण्याकरता आपण जरी पुढाकार घेतला तर आम्हाला त्यात आनंद होतो. ही माहिती देणं आवश्यक आहे. परंतु भ्रमणध्वनीवर का बोलताना सर असे सुद्धा बोलले आमच्या प्रतिनिधीशी बोलताना की एक संपादक लेवलचा माणूस असल्यानंतर तो गेला चुल्यात. आता ही भाषा काय हे नाही समजायला मला. हजर आहेत साहेब इथं. त्या संदर्भात ते सरपंच साहेब जे आपले आम्ही त्यांचा सन्मान करतो. नागरिक आहे गावात. तुमचं जे काही बोलणं झालं ते आम्ही ऐकलेलं आहे त्याच्यावरती. आणि काय झालं असेल एखाद्या वेळेस बोलताना माणसाचा हे गेला असेल त्याबद्दल मी सुद्धा त्यांच्या वतीने माफी मागतो. यात काही वावगं नाहीये. आणि राहिला ते वस्तुस्थिती तुमच्या लक्षात त्यांचा जो मेन हेतू होता की वाचनालय आणि ग्रामपंचायतची स्वच्छता हा दोन भाग फार वेगळे आहे. आज ते बंद स्थितीतच आहे हे त्यांना पटवून सांगायला तुम्हाला होते. वाचलेलं जे हे आपली वास्तू आपली धरोहर आहे गावाची शान आहे हे सुरू व्हायला पाहिजे. या मागे तुम्ही पाठपुरावा करायला पाहिजे. हे पाठपुरावा का सांगितलं ना की या अगोदर सुद्धा आपण त्यांना पत्र दिलं होतं. पत्राचं त्यांनी उत्तर एकच दिलं होतं की कोरोना असल्यामुळे आम्ही सध्या चालू करू शकत नाही. आज कोरोना बंद होऊन जवळपास 3 वर्ष झाले. अजून आज तात्यात सुद्धा त्या संस्थेकडून अद्यापर्यंत वाचनालय चालू करण्याच्या संदर्भामध्ये कुठलीच पावलं उचलली गेली नाहीत. ही दुःखाची गोष्ट आहे. आता कधी सुरू होणार थोडंसं पाऊल काय आपल्या याच्यावर. काही ग्रामस्थांचं निवेदन जर त्या संदर्भात आपल्याकडे प्राप्त झालं की वाचनालय चालू करावं असं काही लोकांची जर मागणी आली तर आम्हाला सुद्धा एक दुसरा मिळेल की आपण त्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी करू. ते जर चालत नसतील तर मी माझी संस्था आहे जामराजा फाउंडेशन हे सुद्धा चालवण्यास त्या ठिकाणी सक्षम आहे. मी सुद्धा ते चालू करू शकतो. किती दिवसात चालू होणार असं काही अपेक्षा आहे का? ते त्यांच्या ते आपल्याला हस्तांतरित कधी करता ते आपले सकारात्मक कधी आपल्याकडे हे करतात त्याच्यावरती अवलंबून आहे. काय म्हणणार सरपंच साहेब आपण 2 शब्द बोलायचा. जो बोलते भावने बोलते आपण स्पष्टीकरण द्या. भावनेचे बोलते सब और भी गंभीर विषय है जैसा कुछ पानी के मसले को लेकर है और भी विषय है. तो वो विषय पर भी ऐसा है कि आज 18 से 20 दिन बाद समझो यहाँ पर नल आ रहे और ये साल भर से कभी भी अगर बात करें अपन तो विषय एक ही मिलता क्या वह काम चालू है पहले हो जाएगा लेकिन मसला हल नहीं हो रहा. हाँ तो मैं वो बता रहा हूँ ना पहले मैडम ने जब 8 दिन नल आते थे हम पूर्णा का पानी और बौड़ी का पानी मिक्स करते थे. लेकिन मैडम ने उस पर ऑब्जेक्शन लिए थे. फिर हमने ये 15 दिन कोरा पानी लोग बोले कि हमको कोरा पानी होना था फिर हमने कोरा पानी शुरू करे. उसके लिए तो 15 दिन लगेंगे. पानी